नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी भाग 2 यातील 7वा चॅप्टर म्हणजे एनर्जी फ्लो इन अन इकोसिस्टम या चॅप्टरला या प्रकरणाला आपण सुरुवात करणार आहोत। या प्रकरणात आपण काय सब टॉपिक्स शिकणार आहोत त्याबद्दल थोडंसं बोलूया। फूड चेन अँड फूड वेब, second is the energy pyramid, third subtopic is biogeochemical cycles। याच्यामध्ये आपल्याला कार्बन सायकल, ऑक्सिजन सायकल अँड नायट्रोजन सायकल या बायोजिओकेमिकल सायकल्सची स्टडी करायची आहे। फर्स्ट ऑफ ऑल we will discuss about what is meant by ecosystem। इकोसिस्टम म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये परिसंस्था म्हणतो, ती परिसंस्था म्हणजे काय? द वर्ल्ड अराउंड अस इज मेड अप ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स। लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज बायोटिक फॅक्टर्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स आर कॉल्ड ॲज अबायोटिक फॅक्टर्स। देयर इज ए कंटिन्युअस इंटरॅक्शन बिटवीन these लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग फॅक्टर्स। Living organisms and their habitat environment are correlated with each other, and this is continuous interaction between the biotic and abiotic factors present in a particular environment that is called as a ecosystem। निसर्गामध्ये सजीव आणि निर्जीव हे असतात। जेव्हा सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये परस्पर आंतरक्रिया होते, म्हणजे सजीव हे काही निर्जीव घटकांवर अवलंबून असतात आणि ही जी सतत आंतरक्रिया सुरू असते, या सतत आंतरक्रियेपासून जे तयार होते त्याला इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था म्हणतात। आता जी इकोसिस्टम असते, दिस इकोसिस्टम आर द फाउंडेशन ऑफ द बायोस्फियर। आता बायोस्फियर म्हणजे काय? द लिव्हिंग ऑर्गॅनिजम्स विच आर फाउंड ऑन द अर्थ, दे फॉर्म्स ए पर्टिक्युलर स्फियर दॅट इज द बायोस्फियर। आणि ह्या सगळ्या बायोस्फियर एकत्र येऊन अर्थ सिस्टम ही तयार होत असते। हा जो बायोस्फियर असतो हा सेल्फ सपोर्टिंग असतो, म्हणजे स्वतःला मदत करणारा असतो। आणि इन एव्हरी इकोसिस्टम देयर इज ए नेटवर्क ऑफ इंटरॅक्शन अमॉंग ऑर्गॅनिझम्स अँड बिटवीन ऑर्गॅनिझम्स अँड देअर एन्व्हायरमेंट। म्हणजे म्हणायचं काय आहे की परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम म्हणजे काय? An area in which there is a interaction between the biotic and abiotic factors is called as a ecosystem। In our surrounding, आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या इकोसिस्टम असतात। त्या वेगवेगळ्या प्रकारच्या इकोसिस्टम कोणकोणते असतात त्याच्याबद्दल आपण माहिती बघणारच आहोत। परंतु जी इकोसिस्टम असते, द इकोसिस्टम इज मेनली मेड अप ऑफ द टू फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स। बायोटिक म्हणजे सजीव घटक, तर सजीव घटक म्हणजे काय? यामध्ये येईल प्लांट्स, ॲनिमल्स, बॅक्टेरिया, फंगस आणि प्रोटिस्ट। दीज आर द लिव्हिंग थिंग्स, म्हणजे दीज आर द बायोटिक फॅक्टर्स ऑफ द इकोसिस्टम। अबायोटिक फॅक्टर्स ऑफ इकोसिस्टम म्हणजे काय? याच्यामध्ये येईल वॉटर, सॉइल, एअर, मिनरल्स, लाईट, टेम्परेचर आणि ह्युमिडिटी। ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, these are the abiotic factors of the ecosystem, and when there is a interaction between the biotic and abiotic factors, there is a formation of the ecosystem। In this picture you will see a typical ecosystem। यामध्ये एक आपल्याला एक पर्टिक्युलर इकोसिस्टम दिलेली आहे। हा एक पॉन्ड आहे आणि या पॉन्ड मध्ये पहा लिव्हिंग फॅक्टर्स किंवा आपण ज्याला बायोटिक फॅक्टर्स म्हणतो, हे बायोटिक फॅक्टर्स काय आहेत? तर या पाण्यामध्ये वाढणाऱ्या वनस्पती, द प्लांट्स विच आर लिव्हिंग अंडर वॉटर, दीज आर द बायोटिक फॅक्टर्स। द बॅक्टेरिया विच आर प्रेझेंट इन वॉटर, दे विल बी द बायोटिक फॅक्टर्स। आणि नॉन लिव्हिंग फॅक्टर्स म्हणजे अबायोटिक फॅक्टर मध्ये काय येईल? पाणी, दगड आणि आजूबाजूला असलेली माती। तर म्हणायचं हे आहे की इकोसिस्टम मेनली कन्सिस्ट्स ऑफ टू फॅक्टर्स, biotic factors and abiotic factors। In the last standard we have learned about the different types of the ecosystem।
वेगवेगळ्या इकोसिस्टमची उदाहरणे आपण मागच्या वर्षी पाहिलेली आहेत, तरी पण जी काही एक्झाम्पल्स आहेत ती आपण बघूया. टेरेस्ट्रियल इकोसिस्टम, यामध्ये ग्रासलँड इकोसिस्टम म्हणजे गवताळ भाग आणि गवताळ भागामध्ये आढळणारे प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि अबायोटिक फॅक्टर्स. फॉरेस्ट इकोसिस्टम मीन्स the plants, animals and the abiotic factors occurring in forest, they will form the forest ecosystem. The third type of terrestrial ecosystem is desert ecosystem, means वाळवंटात आढळणारे प्राणी, वनस्पती आणि अबायोटिक फॅक्टर्स यांच्यामध्ये जी इंटरॅक्शन होईल that will form the desert ecosystem. त्याच्यानंतर aquatic ecosystem, यामध्ये मराईन इकोसिस्टम, त्याला आपण म्हणूया ओशन इकोसिस्टम. ओशन म्हणजे महासागर, म्हणजे महासागरामध्ये आढळणारे प्लांट्स, ॲनिमल्स अँड द अबायोटिक फॅक्टर्स दे विल कॉन्स्टिट्यूट द ओशन इकोसिस्टम. फ्रेश वॉटर इकोसिस्टम मीन्स टेक द एक्झाम्पल ऑफ लेक्स किंवा यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ रिव्हर. द प्लांट्स अँड ॲनिमल्स विच आर ऑकरिंग इन लेक्स अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑकरिंग इन लेक्स दे विल फॉर्म द lake ecosystem. In artificial ecosystem you will see the aquarium. आपण हॉस्पिटल मध्ये किंवा इतर ठिकाणी जे aquarium बघतो त्याच्यामध्ये जी इकोसिस्टम राहील that is a aquarium ecosystem. and the last one is crop field ecosystem, म्हणजे शेतजमिनीमध्ये आढळणारे plants, animals and abiotic factors. So there are the different types of the ecosystem: grassland ecosystem, terrestrial ecosystem, forest ecosystem, desert ecosystem, ocean ecosystem, lake ecosystem, aquarium ecosystem and crop field ecosystem. In this slide we will understand the biotic and abiotic factors. म्हणजे सजीव घटक कोणते आणि निर्जीव घटक कोणते ते आपण समजून घेऊया. Biotic factors means all the living organisms that are part of an environment. म्हणजे असे सजीव की जे पर्यावरणाचा एक घटक म्हणून आहेत, they are called as biotic factors. The examples of biotic factors will be all the plants, animals as well as the bacteria. These are the examples of biotic factors. The second important factor of ecosystem is abiotic factors, म्हणजेच निर्जीव घटक. non-living chemical and physical factors in the environment, म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये असलेले नॉन लिव्हिंग ते भौतिक अथवा रासायनिक घटक असोत त्यांना आपण म्हणूया अबायोटिक फॅक्टर्स. आणि या अबायोटिक फॅक्टर्स मध्ये एक्झाम्पल्स आहेत टेम्परेचर, लाईट, वॉटर, न्यूट्रिएंट्स ॲज वेल ॲज ह्युमिडिटी, म्हणजेच द प्रपोर्शन ऑफ वॉटर वेपर इन air, it is also the abiotic factor. And in between biotic and abiotic factor there is a continuous interaction, and due to this continuous interaction there is a formation of the ecosystem. In this slide we will compare between the abiotic and biotic factors. निर्जीव घटक आणि सजीव घटक यांच्यामध्ये आपण परस्पर तुलना करूया. जे अबायोटिक फॅक्टर्स असतात इन द इकोसिस्टम, दीज आर द सनलाइट, वॉटर, रेन, wind and soil. These are the abiotic factors. Biotic factors are, for example, mouse, kookaburra, eagle, snake, grasshopper, grass and rabbit. Means आता तुम्हा लोकांना बायोटिक फॅक्टर्स आणि अबायोटिक फॅक्टर्स हे नक्कीच समजलेले असतील अशी आशा करूया आणि समोर पाहूया. In this section we will understand energy flow in an ecosystem. तर इकोसिस्टम मध्ये एनर्जीचा जो फ्लो असतो हा कसा होतो ते आपण जरा समजून घेऊया. The source of energy to each and every ecosystem is sun. प्रत्येक परिसंस्थेला इकोसिस्टमला जो एनर्जीचा सोर्स असतो हा म्हणजे सन असतो. बिकॉज इन एव्हरी इकोसिस्टम द प्रोड्युसर्स आर ग्रीन प्लांट्स. ग्रीन प्लांट्स makes their own food in the process of photosynthesis
they trap the energy from the sun and that energy is converted into chemical energy which we get in the form of food. म्हणजेच directly अथवा indirectly green plants are the source of energy to the each and every ecosystem. So green plants are called as producers. These producers they are also called as autotrophs. आता autotrophs किंवा producers म्हणजे उत्पादक म्हणजे काय तर organisms that can produce their own food from the substances available in their surrounding using light or chemical energy. असे सजीव जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात from light or chemical energy they are called as autotrophs. जेवढे काही autotrophs ची examples आहेत these are the all green plants and some bacteria they are the autotrophs. त्यानंतर दुसरा जो आहे तो म्हणजे काय heterotrophs. Heterotrophs means परपोषी. Heterotrophs means organisms that cannot produce their own food and depend on other organisms, both plants and animals. They are called as heterotrophs. म्हणजे जे सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकत नाही परंतु अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर म्हणजेच प्लांट्स आणि एनिमल्स वर डिपेंड असतात अवलंबून असतात. दे आर कॉल्ड ॲज हेटेरोट्रॉप्स. इन एव्हरी इकोसिस्टम देअर आर द कंझ्युमर्स. कंझ्युमर्स ऑब्टेन एनर्जी फ्रॉम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. उदाहरणार्थ ह्युमन बीइंग, ग्रास हॉपर, स्नेक, ईगल, tiger, lion, these are the consumers. When the consumer dies, their body is decomposed by the decomposers. हे जे decomposers असतात these are present in the soil. They decay the body of consumers as well as producers and the nutrients are released into the nature. आणि एक क्लास असतो that is the saprotrophs किंवा saprophytes. These saprotrophs किंवा saprophytes they feed on nutrition decaying organic matter. सडणाऱ्या कुजणाऱ्या ऑर्गॅनिक मॅटर वर जे जीवन जगतात त्यांना म्हणतात सॅप्रोट्रॉफ्स किंवा सॅप्रोफाइट्स. एक्झाम्पल फंजाई. इन एव्हरी इकोसिस्टम देअर आर द प्रायमरी कंझ्युमर्स. आता प्रायमरी कंझ्युमर्स म्हणजेच काय? द ऑर्गॅनिझम्स व्हिच डायरेक्टली डिपेंड अपॉन द autotrophs किंवा producers. They are called as primary consumers. Simply they are called as herbivores. Examples of primary consumers are grasshopper, squirrel, elephant. हे जे प्राणी असतात हे डायरेक्टली प्लांट्स वर डिपेंड असतात. That's why they are called as primary consumers. Now we will discuss about the secondary consumers. Secondary consumers means these consumers which depends upon the herbivores for food. They are called as secondary consumers. या secondary consumers मध्ये examples आहेत बेटा frog, wool, fox, etc. The third type of consumers are apex consumers किंवा they are also called as the top consumers. These consumers use herbivores and carnivores, means they uses primary consumer as well as secondary consumer as a food. They are called as a top consumers. Examples आहेत tiger, lion. आणि लास्ट जो आहे omnivorous. These are the organisms यांना उभयहारी म्हणतात which feeds on all type of organisms. They are the omnivores. Example humans, bear, etc. They feed on herbivores as well as carnivores. That's why they are collectively called as omnivores or mixed consumers.